पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत नागरिकांशी चर्चा करण्यासाठी 3 उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। संबंधित नागरिकांनी बैठकीमध्ये सक्रिय सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे। पंढरपूर कॉरिडॉर विकासाच्या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा समजावून घेण्यासाठी तसेच शासनाकडून कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे याची माहिती देण्यासाठी दिनांक 25 जुलै ते 5 ऑगस्ट 2025 या कालावधीत बैठका आयोजित केल्या जात आहेत। या बैठका घेण्यासाठी 3 उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची असून समावेशक चर्चा करण्यासाठी नागरिकांनी सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे। भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, भूसंपादक अधिकारी सीमा होळकर व जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे या 3 उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती पंढरपूर कॉरिडॉर अनुषंगाने संबंधित नागरिकांची सर्वसमावेशक चर्चा करून नागरिकांच्या मागण्या, सूचना व अपेक्षा यांची माहिती जाणून घेणार आहेत। तसेच शासन त्यांना या अंतर्गत कशा पद्धतीने मदत करू शकते याविषयी सांगितले जाणार आहे। संबंधित अधिकारी दररोज 25 ते 30 नागरिकांच्या गटाशी चर्चा करतील। तर पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत ज्या नागरिक, व्यापारी व व्यावसायिक यांचा संबंध येणार आहे अशा सर्व नागरिकांनी अशा बैठकीमध्ये उपस्थित राहून सहकार्य करावे। नियुक्त केलेले अधिकारी हे उपरोक्त कालावधीत पंढरपूर येथे थांबून कामकाज करतील। पंढरपूर कॉरिडॉरच्या अनुषंगाने दिनांक 1 ते 3 मे 2025 या कालावधीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर येथे सर्व संबंधित नागरिकांच्या बैठका घेऊन चर्चा केलेली होती व त्या चर्चेमध्ये या अनुषंगाने पुढे जाण्यासाठी सर्वांना विचारात घेऊनच जाऊ असा शब्द प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला होता। त्या पार्श्वभूमीवर दिनांक 25 जुलै ते 5 ऑगस्ट 2025 या कालावधीत नियुक्त केलेले 3 उपजिल्हाधिकारी 25 ते 30 नागरिकांच्या गटाशी चर्चा करणार आहेत। या चर्चेतून सर्वसमावेशक निर्णय घेण्यात येणार आहे। तरी उपरोक्त कालावधीत सर्व संबंधित नागरिकांनी बैठकीमध्ये उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन श्री कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी यांनी केले आहे।